मित्रांनो, कोकण म्हटलं की समुद्र, निसर्ग, गड-किल्ले. पण या सगळ्यांइतकंच कोकणचं खरं हृदय आहे त्याची देवळं. आणि आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील बिळवस गावात. जिथं आहे कोकणातील एकमेव जलमंदिर, श्रीदेवी सातेर इथं. होय, 3 बाजूंनी पाण्याने वेढलेलं हे मंदिर म्हणजे भक्ती, निसर्ग आणि परंपरेचा अद्भुत संगम आहे. कोकणात सातेरी देवीची अनेक मंदिरे आढळतात, पण बिळवसचं हे सातेरी मंदिर सर्वात वेगळं आहे. कारण हे मंदिर म्हणजे जवळपास 700 वर्षापूर्वी उभारलेलं जलमंदिर आहे. सातेरी देवीला नागकन्या मानलं जातं. त्यामुळे कोकणातल्या जवळपास सगळ्या सातेरी मंदिरात मोठ्या वारुळ्या दिसतात. आणि त्या वारुळाचं वास्तव्य म्हणजे देवीचं रूप मानलं जातं. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. मंदिरासभोवतालच्या तलावात गाई म्हशींना पाणी पाजले जात असे. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागले. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन, माझे वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्याने या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध, असे सांगितले. ग्रामस्थांनी देवीच्या दृष्टांतातील आदेशानुसार या ठिकाणी देवालय बांधले. देवीचा मुख्य यात्रोत्सव आषाढ महिन्यात साजरा केला जातो. यावेळी गावकरी, चाकरमानी, माहेरवाशिनी आणि दूरदूरचे भक्त न चुकता येथे येतात. यात्रेच्या दिवशी देवीला नीळ घातली जाते. पाणी, तेल आणि गवताची राख मिसळून बनवलेलं एक विशेष मिश्रण. तर मित्रांनो, बिळवसचं श्रीदेवी सातेरी मंदिर हे फक्त एक देवस्थान नाही, तर संपूर्ण गावचं रक्षण करतं आहे. 700 वर्षाचा इतिहास, निसर्गाच्या कुशीत बसलेलं जलमंदिर आणि भक्तांच्या श्रद्धेने भरलेला उत्सव, हे सगळं अनुभवणं म्हणजे आयुष्यभराची आठवण. इथे आल्यावर जाणवतं की खरी शक्ती मूर्तीत नाही, तर भक्तांच्या विश्वासात आहे. म्हणून पुढच्या वेळेस कोकणात आलात तर एकदा तरी सातेरी आईचं दर्शन घ्या. कारण तिचं दर्शन मनाला फक्त शांतीच देत नाही, तर नवी ऊर्जा देऊन जातं.